तर त्यांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. जे बाहेर उभा दिसत आहेत त्यांनी मध्ये यावं. कार्यक्रमाला लगेच सुरुवात झालेली आहे, तर सर्वांनी मध्ये येऊन बसावं. आपले जे कार्यकर्ते आहेत, मित्र आहेत, त्यांनी सर्वांना मध्ये येऊन बसवायचंय. सर्वांना विनंती करायची की मध्ये यायचंय. सत्काराचा कार्यक्रम लगेच सुरू होतोय. विकास समिंदर इकडे या. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होत आहे. राजेंद्र साळवी साहेब आणि विनोद गायकवाड साहेब यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. राजेंद्र साळवी साहेब, विनोद गायकवाड साहेब. उभा राहिलेले जे विकास समिंदर गुच्छ घेऊन या लवकर. सत्काराचा कार्यक्रम सुरू होतोय. प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांचा सत्कार माननीय प्रवीणदादा रणबागुल ते स्वतः करत आहेत. ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब यांचा सत्कार प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये आपला उत्साह दाखवायचा आहे त्यांना. धन्यवाद सर. त्यानंतर अनिल अण्णा जाधव, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांचा सत्कार माननीय प्रवीणदादा रणबागुले करत आहेत. टाळ्यांच्या गजरानं आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. आप्पासाहेब तर्टे साहेब, प्रहारचे जे नेते आहेत त्यांचा देखील सत्कार प्रवीणदादा रणबागुले करत आहेत. आप्पासाहेब तर्टे साहेब, टाळ्याच्या गजरात त्यांचं आपल्याला स्वागत करायचंय. आप्पासाहेब तर्टे. नबी सय्यद, रुपीनगर, यांचा सत्कार माननीय प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. नबी सय्यद साहेब, टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. श्री गणगे मामा यांचा सत्कार प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. गणगे मामा.
गणगे बाबांचा सत्कार प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. ॲडव्होकेट अय्याज शेख यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकार करावा. तसेच राजू चाऊस अवध चौसांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकार करावा. असदुल्लाबाई सय्यद यांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकार करावा. राजू गायकवाड यांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकार करावा. श्री किशोर केळे साहेब मल्हार आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष केळेवाडी वाशी मोरेवस्ती चिखलीला राहतात. त्यांचा सत्कार माननीय प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. किशोर केळे साहेब मल्हार आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. धन्यवाद. आमचे परममित्र कृष्णा सानप विद्यमान सरपंच रामेश्वर यांना विनंती करतो, यांचा सन्मान होत आहे, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित राहू. छत्रपती शासन ग्रुप प्रांजत गावडे यांना विनंती करतो की आपला सन्मान होत आहे, त्यांनी उपस्थित मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकार करावा. कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व भूमपरांडा वाशीच्या मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे की कोणी जेवण केलं बगैर जाऊ नये. यानंतर विजूभाऊ धेंडे साहेब, विजूभाऊ धेंडे यांचा सत्कार प्रवीणदादा रणबागुल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हो हो ओके. रामभाऊ विटकर साहेब यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. घेतलं सर्वांचे लाडके विजूभाऊ धेंडे साहेब यांचा सत्कार माननीय प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. धन्यवाद. रामभाऊ विटकर साहेब यांचा सत्कार प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. बिरुदेव मोठे यांनी देखील मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. बिरुदेव मोठे साहेब. रुपीनगरचे समाजसेवक आमचे मोठे बंधू अगलाक शेख यांना विनंती करतो की यांनी आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी मंचावर यावं. प्रवीणदादांना विनंती करतो की यांचा सन्मान करावा. श्रीमंत काका शेळके सरपंच कवडगाव यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय प्रवीणदादा रणबागुल यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. सरपंच साहेब धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. उमाकांत सानप नांदगाव सरपंच यांचा देखील सत्कार प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. उमाकांत सानप सरपंच साहेब नांदगाव यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे. खांडेकर सर, संजीवन खांडेकर सर यांचा सत्कार माननीय प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. टाळ्याचा आवाज येत नाहीये का? माझा आवाज येत नाहीये?
टाळ्याचा आवाज येत नाहीये. दत्ताभाऊ काशीद यांचा देखील सत्कार प्रवीणदादा रणबागुल करत आहेत. दत्ताभाऊ काशीद असीमबाई शेख आमचे मोठे बंधू जे सध्या रुपीनगरमध्ये रहिवासी आहेत राहत आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकार करावा. दादांना विनंती करतो यांचा सन्मान करा. आता यानंतर आपण जे भूम परांडावासी अशा मागासलेल्या जिल्ह्यामधून तालुक्यामधून जे पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ज्यांनी स्वतःच कर्तृत्व शून्यातून निर्माण केलेलं आहे, असे लोक जे पुण्यामध्ये येऊन बऱ्याच वर्षापासून विविध इथं उद्योग करून, व्यवसाय करून, नोकरी करून, नवे नवे गाड्या खाली करून, वाळू खाली करून या ठिकाणी येऊन जे उपजीविका भागवली, ज्यांनी आपलं नाव कमवलंय, अशा लोकांचा दादाच्या म्हणण्यानुसार इथं आपण सत्कार केला पाहिजे. आपण सर्वांचा सत्कार करतो, पण माझे खरे साथी, खरे सोबती ते माझे तळागाळातील जे आहेत हे लोक आहेत आणि ह्यांना मी कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे जरी थोडासा वेळ झालेला असला कार्यक्रमाला तरी देखील यांचा सत्कार आपल्याला करावा लागणार आहे. त्याच्यामुळे वेळेचा बराच वेळ झालेला आहे, तरी पण ज्यांचं नाव घेतलं जाईल, काही त्याच्यातले अवेलेबल असतील किंवा नसतील, ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पटकन स्टेजवर यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. तानाजी आदलिंगे, सध्या तानाजी आदलिंगे साहेब भांडी व्यवसायाचा यांचा व्यवसाय असतील तर त्यांनी लगेच स्टेजवर यायचंय, नसेल तर पुढचं नाव मला पुकारावं लागणार आहे. तानाजी आदलिंगे साहेब भांडी व्यवसाय आहे त्यांचा, राहायला चिखलीमध्ये. त्याच्यानंतर गणेश देशमुख ट्रान्सपोर्टचा व्यवसाय त्यांचा, ईटचे मूळचे, सध्या जाधववाडीला राहतात. गणेश देशमुख ट्रान्सपोर्ट साहेब, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय त्यांचा पुणे, मुंबई अशा शहरामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. धन्यवाद साहेब. आपला सत्कार मान्य अनिल अण्णा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. अनिल अण्णा जाधव प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, त्यांनी गणेश देशमुख साहेब यांचा सत्कार करावा ट्रॉफी देऊन. फोटोवाल्यांनी फोटो घ्यायचा आहे. 2 मिनिट सर, फक्त पब्लिक भरपूर आलेली आहे, त्याच्यामुळे फोटोवाल्यांना सुद्धा वेळ नाही आहे इकडे आपल्याकडे यायला. या साहेब, या पुढे या. त्याच्यानंतर हुंबे साहेब, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय त्यांचा, घाटनांदूरचे ते प्रॉपर, सध्या जाधववाडीला राहतात. सॉरी, ईटचे हुंबे साहेब, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, त्यांनी पण स्टेजवर पटकन येऊन आपली ट्रॉफी घ्यायची. आणि यांचा सत्कार ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब आणि अनिल अण्णा जाधव प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी सत्कार करावा आणि त्यांचा सन्मान करावा असं मी सांगतो. त्याच्यानंतर राहुल इजगज मार्केश्वर, सध्या थेऊरपाटा इथे राहतात. आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय त्यांचा. राहुल इजगज यांचा देखील सत्कार माननीय अनिल अण्णा जाधव आणि ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर सतीश पालके, सतीश पालके रिअल इस्टेटमध्ये त्यांनी नाव कमवलेले, नेवाळे वस्तीला राहतात, वांगी बुद्रुकचे आहेत. सतीश पालके साहेब ज्यांचं नाव पुकारलं त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यायचंय. त्याच्यानंतर सूरज कुचेकर, चिंचपूर ढगेचे आहेत ते, भूमचे, सध्या वाकडला राहतात, अमेझॉन कंपनीमध्ये चांगल्या पदावर आहेत ते. त्याच्यानंतर सोमनाथ बोंडरे वैद्यकीय क्षेत्रात ऍडमिन पदावर कार्यरत आहेत, कपिलापुरीचे ते, परांड्याचे आपले, पिंपळे गुरवला राहतात पुण्यामध्ये. ज्यांचं नाव पुकारलंय त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचंय, वेळ झालेला आहे. त्यांचा सत्कार अनिल अण्णा जाधव प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
आणि ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार होतोय. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. बालाजी बनसोडे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय यांचा देखील कवठे भीमनगर परांड्याचे ते निगडीला राहतात. त्यांनी देखील स्टेजवर यायचंय. त्यांचा देखील सत्कार अनिल अण्णा जाधव आणि ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे करतील. नंतर लहू गायकवाड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये व्यवसाय लहू गायकवाड भूम पिंपरी चिंचवडला राहतात. यांनी देखील स्टेजवर यायचंय. त्याच्यानंतर भरत महारनवर भूम पिंपरी चिंचवडला राहतात. यश ट्रान्सपोर्ट नावाने त्यांचा व्यवसाय आहे. कसं आहे साहेब, आमचे ज्यांचे मी नाव घेतोय तर हे लोक जरी आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवसाय वाटला किंवा कुठला नोकरी वाटली तरी हे लोक खूप मनाने चांगलेच आहेत आणि पुण्यासारख्या ठिकाणी येऊन त्यांनी आपलं नाव कमवलंय. शून्यातून वर आलेले आणि ते चांगल्या प्रकारे कुटुंबाची समाजाची आणि दादासाठी काम करतायत. त्याच्यामुळं जरी आपल्याला वाटत असलं आपला वेळ चाललेला आहे तरी पण ह्यांचा सत्कार होणं महत्वाचं आहे, कारण हीच आपली खरी ताकद आहे सर. त्याच्यामुळं याच्यानंतर बापूराव गोंदवले कन्स्ट्रक्शन पिंपरी चिंचवडला राहतात. मूळचे सावरगावचे भूमचे त्यांनी देखील यायचे. त्याच्यानंतर नामदेव मासाळ ट्रान्सपोर्टचा व्यवसाय निगोजेला राहतात ते वाकड भूम त्यांनी देखील येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याच्यानंतर रजित हापटे कन्स्ट्रक्शन व्यवसाय त्यांचा निगोजेला असतात. त्यांचा सत्कार आपले प्रमुख पाहुणे अनिल अण्णा जाधव प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर विश्वास मोठे स्टील सिमेंट व्यवसाय बाळूमामा सेल्स नावाने त्यांचा व्यवसाय आहे. निगोजेला राहतात. मूळचे रत्नापूरचे परांड्याचे विश्वजित मोठे साहेब त्यांनी नाव पुकारल्याबरोबर आपण यायचंय. आपल्याला विनंती सर. त्याच्यानंतर विजय कर्नावळ युवा उद्योजक निगोजे यांनी देखील स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नंतर सेवक मासाळ शिव मल्हार ट्रान्सपोर्ट निगोजेला असतात. वाकड पुणे वाकड भूम असं त्यांचं सगळीकडे शिव मल्हार नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालतो. त्याच्यानंतर अशोक ठोंबरे राजमाता ग्रुप साहेब राजमाता ग्रुप मोरे वस्तीला राहतात. राजमाता ग्रुप मोरे वस्तीचे अध्यक्ष आहेत ते अशोक ठोंबरे साहेब. भवानवाडीचे आहेत आपल्या इकडचे भूमचे सर्व भूम परांडा वाशीचे जे इथं येऊन राहिलेले आहेत अशांचे मी नाव घेत आहे. त्याच्यानंतर दत्ता मासाळ श्री संत बाळूमामा रोड लाईन्स या नावाने त्यांचा व्यवसाय आहे. वाकडला राहतात. दत्ता मासाळ साहेब त्यांनी देखील आपला सत्कार प्रमुख अतिथी माननीय सर्वजित बनसोडे साहेब आणि अनिल अण्णा जाधव प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होत आहे. राम रोड लाईन्स आकुर्डी. याच्यानंतर ऍडव्होकेट शिवाजी महारनवर आमचे सहकारी ज्यांनी पुण्यामध्ये सावरगाव सारख्या छोट्या गावातून येऊन पुण्यामध्ये येऊन आपल्या लोकांची सेवा करणे सिव्हिल क्रिमिनल च्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवून पुणे मुंबई हायकोर्ट अशा ठिकाणी ते वकिली व्यवसाय करतात आणि उत्तम असा त्यांचं नाव या पुणे शहरामध्ये आहे. त्यांचा देखील सत्कार बनसोडे साहेब आणि जाधव साहेब यांनी केला. धन्यवाद. त्याच्यानंतर राम रोड लाईन्स आकुर्डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्ट तर्फे प्रवीणदादा रणबागुल यांचा सत्कार होत आहे. त्यांची बऱ्याच वेळ झाला विनंती की आम्हाला दादाचा सत्कार करायचा आहे, त्याच्यामुळे दादांनी तो स्वीकारा अशी मी विनंती करतो. राम रोड लाईन्स आकुर्डी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्ट तर्फे माननीय प्रवीणदादा रणबागुल यांचा सत्कार होत आहे. त्याच्यानंतर अंगद मासाळ
यांनी देखील स्टेजवर यायचे, त्यांचा देखील सत्कार प्रमुख अतिथी माननीय सर्वजित बनसोडे साहेब आणि जाधव साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो. दहा मिनिटांमध्ये आपला सत्काराचा कार्यक्रम संपणार आहे. शंकर शेठ जानकर यांनी देखील स्टेजवर यायचंय. त्याच्यानंतर प्रांजित भाऊ गवंडे छत्रपती शासन ग्रुप अध्यक्ष मुगगाव परंडा यांचा देखील सत्कार घ्यायचा आहे, त्यांनी स्टेजवर यायचे. रमेश मामा गणगे बळीराजा शेतकरी संघटना संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी देखील स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर मीनाक्षीताई काळे सामाजिक कार्यकर्ता डोमगाव परंडा, मीनाक्षीताई काळे सामाजिक कार्यकर्ता डोमगावच्या आहेत परंडा, त्यांनी देखील आपला सत्कार स्वीकारायचा आहे. दत्ताभाऊ काशीद युवा नेते परंडा कवडगावचे आहेत, त्यांनी देखील आपला स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. धनंजय देवकर भोगलगाव भूम त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन नावाने त्यांचा व्यवसाय आहे, त्यांनी देखील स्टेजवर यायचंय. राहुल हजारे कवडगाव परंडा यांनी देखील स्टेजवर यायचंय. सोमनाथ बोराडे इंजिनियर कपिलापुरी परंड्याचे ते त्यांनी देखील स्टेजवर यायचंय. त्यानंतर बालाजी घोडके बाळूमामा ट्रान्सपोर्ट नावाने व्यवसाय आहे, बालाजी घोडके गणेश घोडके मोगलगाव भूम यांनी देखील यायचे. त्यानंतर तुकाराम मोराळे वाकड युवा उद्योजक वडजी वाशीचे ते त्यांनी देखील स्टेजवर यायचे. तुकाराम मोराळे साहेब. शंकर शेठ जानकर युवा उद्योजक वाकडला असतात, त्यांनी देखील स्टेजवर यायचे. आवद चाऊस मित्र परिवार शेकापूर त्यांनी देखील स्टेजवर यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपून प्रमुख अतिथींना आपल्याला ऐकायचंय. बाहेर जे स्टेजच्या जे बाजूला इकडे उभं राहिले त्यांच्यासाठी खुर्च्या टाकून घ्यायच्यात. विकास समिंदर, राजेंद्र समिंदर, विजय समिंदर, आपण थोड्या खुर्च्या घेऊन यांना जर बसायला केलं तर त्यांना बसता येईल म्हणजे. आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. शेकापूरचे रहिवासी अवधभाई चाऊस व त्यांचा संबंध मित्र परिवार च्या वतीनं परवीनदादा रंगबागुल भूम परंडा वाशीचे होणारे आमदार यांचा सन्मान करत आहे. चाऊसबाई आपल्या मित्र परिवाराला विनंती करतो की दादाचा सन्मान करावा आणि दादाला आमदार होण्यासाठी शुभेच्छा द्यावा. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की टाळ्याच्या गर्जना होणं गरजेचे आहे. आज आपण उपस्थित आहात दादाला आमदार बनवण्यासाठी आणि दादाचे कार्य आणि राजकारण याच्यात खूप फरक आहे. काही लोक 20% राजकारण करतात, 80% समाजसेवा करतात, काही लोक 100% राजकारण करतात. पण एकमेव परवीनदादा रंगबागुल अशी व्यक्तिमत्व आहे की जे फक्त आणि फक्त 100% समाजसेवा करतात आहे आणि मागील 10 वर्षापासून भूम परंडा वाशीमध्ये ते समाजसेवा करत आहे. सर्व उपस्थित मान्यवरांना परत एकदा विनंती करतो की टाळ्या वाजवून दादाचा सन्मान करावा. दत्ता काशीद साहेब यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. फैयाज काझी फारुख अरब यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. दत्ता काशीद, फैयाज काझी, फारुख अरब. त्याच्यानंतर जय मल्हार ट्रान्सपोर्ट अण्णासाहेब पाटील, बाबुराव काळेकर यांनी देखील स्टेजवर यायचंय. शेखर भैया जानकर उद्योजक यांनी देखील स्टेजवर यायचंय. पप्पू तेलंग यांनी देखील यायचंय, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भाऊसाहेब हाळणावर, गुरुदेव महारनवर
यांचा देखील सत्कार होणार आहे। आपण इथं येऊन सन्मान स्वीकारायचा आहे। कोणाचं नाव दिलंय पण नाव पुकारत राहायचं असेल तर त्यांनी मला सांगावं। सेवक खरात यांनी देखील स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। ज्यांचे नाव घेतले त्यांनी यायचे। आता नाव घ्यायचे माझ्या मते संपलेले आहेत आता, त्याच्यामुळे गोवर्धन गावडे माथाडी कामगार यांनी देखील यायचे। ओमाची वाडी भूम माथाडी कामगार गोवर्धन गावडे साहेब यांनी देखील यायचे। धन्यवाद। दीपक पाटील गणेगाव, अमोल कुमटकर गणेगाव महिंद्रा कंपनी, आप्पा करंकर यांनी देखील स्टेजवर यायचे। दीपक पाटील, अमोल कुमटकर महिंद्रा कंपनीमध्ये असतात। आप्पा करंवर यांनी देखील स्टेजवर यायचे। विठ्ठलराव हाके ग्रामपंचायत सदस्य रामकोट तालुका भूम, दादांचे खंदे समर्थक विठ्ठलराव हाके आपल्याला विनंती करतो की आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी मंचावर यावं। विठ्ठलराव हाके। सर्व मान्यवरांना विनंती केली जाते की काही वेळा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न होत आहे, तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली जाते की जेवणाची व्यवस्था केलेली आहे। कुणीही धन्यवाद। सर्वांचा सन्मान झालेला आहे। इथं जर कोणी राहिले असेल तर त्यांचा देखील सन्मान झालाय प्रवीण दादाकडून, असं आपण समजून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू। समोर बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत, जे बाजूला उभा आहेत त्यांनी समोर येऊन बसावं प्लीज। दादा पांढरे समोर, बालाजी हळणोर सर्वांना आतमध्ये घेऊन या, आतमध्ये बसा तुम्ही। प्रांजित गवंडी साहेब यांचा देखील सन्मान होत आहे। सर्वांनी आतमध्ये बसायचंय आणि आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आता याच्यानंतर आपण ज्यांना ऐकणार आहोत यांचं आता पुढील कार्यक्रम सुरू होत आहे, त्याच्यामुळे आता सत्काराचा कार्यक्रम संपलाय। सत्काराचा कार्यक्रम संपलाय। नाव येते सारखे तुम्ही आता याच्यानंतर प्रस्ताविकेसाठी मी प्रवीण दादाचे खंदे कार्यकर्ते प्राध्यापक संदीप पाटील सर यांना बोलवतो आणि पुढील सूत्र त्यांच्या हातात देतो। धन्यवाद। गणगे मामांना ट्रॉफी देऊन प्रमुख अतिथी अनिल अण्णा जाधव प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्मानित करत आहेत। धन्यवाद। जावेदभाई पठाण व मित्र परिवार यांना विनंती करतो आपण मंचावर यावं। हॅलो, आज या ठिकाणी भूम परांडा वाशिम मतदारसंघाच्या वतीनं प्रवीणदादा रणबागुल सोशल फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आपल्या स्नेह मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्नेह मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात, त्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी सोशल फाउंडेशनच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आपलं स्वागत देखील करतो। माझी ओळख नसेल किंवा मला काही जण ओळखत नसतील किंवा मी तुम्हाला ओळखत नसेल, परंतु मी तुम्हाला माझी ओळख करून देतो। मी संदीप दसरा शिंदे, राहणार सावरगाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद। मित्रांनो, आज माझ्याकडे या ठिकाणी प्रस्तावित करण्याची या ठिकाणी माझ्याकडे जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे। आज आपण विचार केला गेला तर आज आपल्या इथं उद्ध्वस्त झालेली स्वप्न आपण घेऊन या ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड गाठलं। आपली एक पिढी गेली, दुसरी पिढी गेली, दोन दोन पिढ्या या ठिकाणी आपल्या गावामध्ये राहून आपल्याला हाताला काम भेटत नव्हतं, उद्योग भेटत नव्हते आणि हे उद्योग भेटत नव्हते, हाताला काम भेटत नव्हतं, मग जगायचं कसं? या कारणासाठी आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड सारखं शहर या ठिकाणी गाठलं। प्रत्येक जण रोज दिनक्रमानं या ठिकाणी आपलं काम करतोय, रोज जगतोय
त्याच्या जगण्याची धावपळ त्या ठिकाणी रोज सुरू आहे, त्याच्या यातना या ठिकाणी सुरू आहेत. ह्या यातना आपल्याला कुठेतरी थांबवायच्यात का नाही थांबवायच्यात? जर आपल्याला या यातना थांबवायच्या असतील तर येणाऱ्या विधानसभेला 2024ला प्रवीणदादा रणबागुल यांच्या वतीनंच आपल्याला या ठिकाणी यातना आपल्या थांबल्या जातील. कारण का की आपण आतापर्यंत प्रस्थापितांची लढाई लढलो. प्रस्थापित हे जे आपला वापर करून घेत होते कधीही आपल्या गोरगरिबाच्या घरापर्यंत या ठिकाणी येत नव्हते. आणि प्रस्थापिताला आता प्रवीणदादांनी भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये जेव्हा वातावरण निर्माण केलं तेव्हा प्रवीणदादाच्या या वातावरणाच्या मुळे आज आपल्याला प्रस्थापित आहेत, जे पुढारलेले लोक आहेत ते आपल्याला सुद्धा वाकून नमस्कार करायला लागले. ही या कार्यक्रमामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आपल्याला बदल झालेला या ठिकाणी दिसतोय. आपल्या इथे भूमपरांडा वाशी हा सगळं पूर्ण आपण बघितलं तर भकास झालेला या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून आपल्याला हे चित्र बदलायचं आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, आरोग्य असेल याच्यावरती प्रवीणदादा काम करत आहेत. म्हणून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवीणदादाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहावं अशी या ठिकाणी मी आशा बाळगून माझं लांबलेले जे 2 शब्द आहेत हे या ठिकाणी थांबवतो आणि मी पाटील साहेबांना पुढील सूत्र त्यांच्या हातामध्ये देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत मोजक्या शब्दात एकदम मोजकं आणि जे काय सांगायचे ते आपण सांगितलं. धन्यवाद. याच्यानंतर गणगे मामा यांनी आपल्याला 2 शब्द सांगावेत आणि आपलं मत मांडावं असे मी त्यांना नम्र विनंती करतो. गणगे मामा. धन्यवाद. नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. मी रमेश गणगे, तालुका परांडा, गाव आसू, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. गेल्या अनेक वर्षापासून दादांचं जे काय मी काम पाहतोय या कामाचं तर कौतुक मी माझ्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तर या व्यासपीठावर मी करणारच आहे. पण दादा या व्यासपीठावर मी तुम्हाला सांगणार आहे की आज या भूमपरांडा वाशी मतदारसंघातील हे जे काय आपले पिंपरी चिंचवड मध्ये जे काय राहणारी जी काय हे जनता आहे ही जनता नक्कीच आपल्या या ठिकाणी पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला आमदार केल्याशिवाय ही जनता या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. दादा तुम्हाला एकच शब्द देतो की या भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या ठिकाणी तुम्ही काम करताय. तुमच्या बरोबरही मी काम खांद्याला खांदा लावून मी काम करतोय. आपली गेल्याच 1 महिन्यामध्ये आपली वारदवाडी या ठिकाणी ही चर्चा झाली होती की दादा तुम्ही काळजी करू नका. हा रमेश गणगे या भूमपरांडा मतदारसंघामध्ये हा आमच्या वंचिताचा जो काय शेतकऱ्यांचा मुलगा आहे. या शेतकऱ्यांच्या मुलाला हा बळीराजा शेतकरी संघटना आणि या भूमपरांडा वाशी मतदारसंघातील ही जनता यावेळेस आमदार केल्याशिवाय दादा राहणार नाहीये. या गेल्या 5 वर्षांमध्ये या पाठीमागील राज्यकर्त्यांनी या परांड्याचा विकास तर केला नाहीये, पण परांड्याला भकास बनवण्याचं काम या 5 वर्षातील मागील या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. या राज्यकर्त्याला या वंचित बहुजन विकास आघाडीच्या मंचावरून आव्हान देतो की वंचित बहुजन आघाडीचा आमदार या भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये होणार आणि ज्या ज्या ठिकाणी हे आता आपले खोटे दावे करत आहेत दादा, खोटा विकास दाखवत आहेत, हा विकास या भाजप सरकारने केलेला आहे. हा विकास मागील ठाकरे गटाच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे. आणि हा जो काय आपले पाठीमागील जे काय आजी माजी आहेत हे दावा करते की मी एवढे कोटी दिले, एवढे कोटी आणलेले, काही नाही. हे जनतेची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी करायचंय. आणि जे दिशाभूल करणारे जे काय पाठीमागील जे काय माजी आजी असतील यांना आम्ही झोपवल्याशिवाय राहणार नाही. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हे जे काय माझं मतदार आहे या भूमपरांडा वाशी भूमपरांड्यातील जे काय मतदार आहे या मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मतदानाच्या दिवशी या ठिकाणी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवारासाठी दादांना आपल्याला आमदार बनवण्यासाठी आपण यायचंय. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो. दादा ही जनता तुम्हाला आमदार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी बोलतोय. माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अगदी
आक्रमकरित्या आपण जे आमच्या मनात होतं तेच तुम्ही मांडलेले, त्याच्यामुळं त्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय. त्याच्यानंतर सचिन जाधव परांडा यांनी देखील आपलं मत व्यक्त करावं. वेळ बराच झालेला आहे, तर थोडक्या शब्दात मत करावं असं मी आपल्याला विनंती करेन. त्याच्यामुळे धन्यवाद. या मंचावर उपस्थित असणारे बहुजन आघाडीचे किंवा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि वरिष्ठ मंडळीला मी सत्कार नमस्कार करतो. जे गेल्या वर्षी तुम्ही चूक केली ते ह्या वर्षी करू नका, कारण ह्या वर्षी आम्ही दादा संघ फिरतो, पण जिथं जिथं जाईल तिथं आम्हाला इतका प्रतिसाद मिळतो साहेब की तुम्हाला आज इथं जमलेल्या जनतेवर तुम्हाला कळलं असेल. मित्रांनो, मी तर स्वतःहून एक मराठा समाजाचा व्यक्ती आहे आणि मी अनेक इलेक्शन ग्रामपंचायत मध्ये लढवलेले आहेत आणि आता सध्याला सुद्धा मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. ठीक आहे, माझी पार्टी पडले 2 मताला मला काही फरक पडत नाही, पण ज्या वेळेस समाजाचं आम्ही काम करीत असताना मला वाहतूक सेनेचा जिल्हा प्रमुखचं पद होतं साहेब. पण ज्या वेळेस दादाचं आमदारकीचं ही चाललं, आमचं नियोजन चाललं, त्यावेळेस आम्ही अशी पदाला लाथ मारून दादाच्या मागे उभं राहिलेली माणसं आहेत. कारण हे बहुजनाचंच नाही तर 18 प्रकार जातीचा विचार करून आम्ही भूमपांडा वाशिम मध्ये परिवर्तनाची लाट घडवून आणल्याशिवाय राहणार नाही. आज ही आमच्या समोर साक्षीनं नमस्कार करून तुम्हाला सांगतो की गावागावात जाऊन आम्ही प्रचार करून बांधावर दादा तर एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तित्व आलेलं आहे. दादासारखं आम्हाला परिवर्तनाच्या लाटीमध्ये घडणारे एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आणि रूपानं भेटलेला आहे. या कारणावरून तुम्हाला मी माझं एवढं 2 शब्द संबितो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुमचा त्याग हा नक्कीच नोंद केला जाईल इतिहासामध्ये आणि अशाच तळागाळातल्या कार्यकर्त्यामुळे आणि जे काय म्हणतो आपण प्रामाणिक माणूस आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे, जो आपला दादा तुमचा जो पाया जो आहे हा राजकारणाचा, तो अशा कार्यकर्त्यांनी आणि अशा त्यागाने बनलेला आहे. त्याच्यामुळे हा कितीही प्रस्थापित समोर असले तरी त्यांना आपल्यापुढे झुकावं लागेल, कारण आपल्यासमोर अशी सर्वसामान्यांची ताकद आहे. धन्यवाद साहेब. याच्यानंतर आप्पासाहेब तरटे यांनी थोडक्यात आपलं मनोमत व्यक्त करावं. सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून, सर्व थोर पुरुषाला अभिवादन करून, व्यासपीठावर सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले प्रवीणदादा रणबागुल साहेबांना आमदार करलेले सर्व जनता दोस्तांनो, अनेक दिवसापासून भूमपरांडा वाशीमध्ये झंझावती दौरा चालू आहे. प्रवीणदादा नावाचं एक वादळ तुफानी लाट आहे. ही लाट प्रवीणदादाला आमदार केल्याशिवाय सोडणार नाही, कारण प्रवीणदादापाशी भाड्याने आणलेलं कार्यकर्ते नाहीत, हाराचा आणि जीवाचा आमच्यासारखा कार्यकर्ता आहेत आणि प्रवीणदादाला आमदार केल्याशिवाय सोडणार नाही. दोस्तांनो, प्रवीणदादा म्हणजे एक सर्वसामान्य सामाजिक कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला सर्वांनी तर हातावर घेतलेलाय. ही घेतलेली लढाई प्रवीणदादाला भूमपांडा वाशीचा परमनंट आमदार केल्याशिवाय सोडणार नाही. लोक म्हणतात तो गावाकडून आलेला माणूस जगायला आलेला म्हणतात, तसा प्रवीणदादा म्हणजे एक नेतृत्व, जगायला आलेले गोरगरीबपट्टीमधलं नेतृत्व आहे आणि जगायला आलेल्या कुटुंबातल्या जगायला आलेल्या माणसाने आमदार करायचे, सर्वांनी देणं ठेवलं पाहिजे. कारण ही लढाई जिंकायला भूमपांडा वाशीचं सगळं वातावरण तुम्हा आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. सामाजिक कार्यक्रमात असेल, जातीपातीचा विचार न करणार, दारी धर्माचा विचार न करणार एकच नेतृत्व म्हणलं तर प्रवीणदादा रणबागुल साहेब आहे. आम्ही सुद्धा काही वेळ नाही प्रवीणदादाच्या टेजवर यायला, सगळ्या आगळ्याला कळलेलं आहे प्रवीणदादा ह्या मतदारसंघाचा आमदार होणार आहे. कारण कुठल्याही गोष्टीची आधी चाहूल लागते, कारण भूमपरांडा वाशीचं सध्या वातावरण थंडावलेलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे प्रवीणदादा रणबागुल सारखा आमदार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला काळाची गरज आहे.
कुणी आणि येईल कुणी सांगन काय बोलल कुणाचा विश्वास ठेवू नका कारण परविंदादा रणबागुल सारखं नेतृत्व तुम्हा सारख्याला आज या जनसंवाद मेळाव्याला स्वतः दिलेली भेट जनतेशी साधणारे संवाद थेट आणि कुणी जरी काही म्हणले तरी परविंदादा रणबागुल साहेब परंडा वाशीचा आमदार द ग्रेट असणारे हे लक्षात ठेवा कुणी जरी काढलं काही पैशाचं रेट तुम्ही आम्ही मनावर घेऊन त्यांचा कार्यक्रम करायचा आहे खरंच एवढे शब्द बोलून माझं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब कार्यक्रम तर थेटच होणार आहे आणि लेट पण होणार नाही याची तुम्हाला मी ग्वाही देतो आणि याच्यानंतर खांडेकर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो संजीवन खांडेकर सर धन्यवाद आज या स्नेह मेळाव्याला उपस्थित असलेले या विचारपीठावरील मान्यवर उपस्थित भूम परांडा वाशी तालुक्यातील समस्त बंधू भगिनींनो या स्नेह मेळाव्याला आपण उपस्थित आहोत कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती मित्र रणबागुल साहेब भूम परांडा वाशी तालुक्यामध्ये रोज सकाळी 4 गावाला आणि संध्याकाळी 4 गावाला दौरा करतात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आरक्षणाचा रण पेटलेला आहे आणि या आरक्षणाच्या रणामध्ये ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलंय नंतर एससीचं आरक्षण धोक्यात येणार आहे नंतर एसटीचं धोक्यात येणार आहे म्हणून एससी एसटी ओबीसी तमाम लोकांनी विचार करणं गरजेचं आहे आज मी तुमच्या समोर उभा आहे मी म्हणतो ते खरं नाही पण मी म्हणतो त्या गोष्टीवर तुम्ही विचार करावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्र तुम्ही वाशी भूम परांडा तालुक्यातून पिंपरी चिंचवड पुणे भागामध्ये आपल्या कामासाठी आलात आणि इथं स्नेह मेळावा घेण्याचं कारण काय कारण शहरामध्ये लोक हुशार असतात त्यांना चौफेर ज्ञान असतं अशी आम्ही गावाकडली लोक समजतो तुमच्या डोक्यामध्ये जर विचार गेला तर तो वनव्यासारखा गावागावात पसरेल आणि गावामध्ये परिवर्तन होईल यासाठी हा ठास आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शांत चित्तेनं डोक्यात घेऊन येथील विचार ऐका आणि आपल्या गावामध्ये नातेवाईकापर्यंत पोहोचवा ही माझी तुम्हाला विनंती आहे मित्र आज या खंडोबाच्या माळावर कार्यक्रम आहे मित्र खंडोबाच्या माळावर खंडोबाला तमाम महाराष्ट्र मानतो धनगर समाजाचा तर आराध्य दैवतच आहे खंडोबा रणबागुल साहेब ज्यावेळेस मल्ले आणि मल्ल नावाचे राक्षस माजले त्यांनी काय केलं तप केलं 12 वर्ष महादेवाचं तप केलं आणि तप करून त्यांनी काय वर मागितला की आम्हाला कोणत्या शस्त्रास्त्रांनी मरण येणार नाही ज्या वेळेस 7 कोटी धनगर एकत्र येतील त्यावेळेसच आमचा वध होईल येळकोट येळ हा कर्नाटक मध्ये येळ म्हणजे 7 येळकोट येळकोट जय मल्हार असा उद्घोष करून 7 कोटी धनगराची संघटना मल्हारी मार्तंडाने उभी केली मला म्हणण्याचा उद्देश आहे मित्र लक्षात घ्या 1,74,000 एससी एसटी आणि ओबीसी भूमवासी परांडा मतदारसंघात आहे किती 1,74,000 आणि त्यातले 72,000 धनगर आहेत
या धनगराची संघटना रणबागुल साहेबांच्या नेतृत्वात जर उभा राहिली तर मनी आणि मल्ल कोण आहे, तिकडे मनी आणि मल्ल कोण आहे हे तुमच्या डोक्यात आहेच की. आणि आज खंडोबाच्या बळावर आपण शपथ घेऊन त्यांचा वध करू शकतो. हा आत्मविश्वास तुम्ही बाळगा, कारण आपण आज पवित्र अशा खंडोबाच्या माळावर आहोत. आणि ही घटना, कोणतीही घटना उगाच घडत नाही. कोणीतरी कशासाठी जन्म घेतलेला असतो. आम्ही आलो याच कारणाची. बुडते हे जनक, हे लोक बुडायला लागलेत. SC ST OBC ला कळत नाही. बघा तुमच्या डोक्यामध्ये काय घातलं जाईल. रणबागुल साहेब उभा आहेत, महायुतीनेच उभे केलेत काय की, कोण म्हणेल विकास आघाडीनेच केलेत काय की. आपल्या डोक्यामध्ये कन्फ्यूज निर्माण केला जाईल, आगामी काळामध्ये कन्फ्यूज निर्माण केला जाईल. आणि मताचं परिवर्तन घडण्यासाठी, आपला आत्मविश्वास कमी करण्यासाठी लोक अफवा सोडतील. पण मित्र, तुम्ही इथं जमलेल्या लोकांनी आपल्या गावामध्ये एकच गोष्ट जर बिंबवली, 1,74,000 जर SC ST OBC असतील तर कोण पराभव करू शकेल. परंतु हे लोक जिवंत असले पाहिजे. 1,74,000 जिवंत असले पाहिजे, स्वाभिमानी असले पाहिजे आणि स्वतःच्या मतावर चालणारे असले पाहिजे. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार बिंबवावा लागेल. आपण हरूच शकत नाही. आपल्याला आपणच हरवणार, आपलेच नातेवाईक हरवणार. हरणे हा शब्द आपल्या शब्दकोशातच ठेवायचा नाही. कारण काय आहे बघा, आतापर्यंत जे लोक खुर्चीवर बसले त्याचं कारण काय. आपण खुर्चीच मागत नाही, संत कबीर म्हणतात, गांडू भरे रणचिड़े मर्दों के बेहाल, पतिव्रता भूखे न मेरे, पेड़े खाए जिनाल. हे नालायक लोक खुर्चीवर का बसले तर आपण आपल्यामध्ये स्वाभिमान असून ज्या वेळेस तलवारीचं युद्ध होतं बाबा, त्यावेळेस सर्व बहुजन समाजाला काय होता, मान सन्मान होता. कारण तलवारीला तलवार भिडवायची म्हणलं की सामर्थ्य, स्वाभिमान आणि पराक्रम फक्त आपल्याकडे आहे. तोपर्यंत आपल्याला मान होता. आपला मान कधी गेला. शिक्षणाची गंगा आली, कलम बहादर आले आणि आपण शिक्षणात मागे पडलो. आणि शिक्षणात मागे पडल्यामुळे मेंदू काम करत नाही, कुणी सांगेल तसाच बघतो. आज माझा सांगायचा मुद्दा काय आहे, बटन मारणं एवढंच काम आहे की नाही. आपण कुणाबरोबर बी राहा, आपण सर्व समाजात वावरत असताना कसल्याही दबावाला बळी पडायची गरज नाही. रोटी व्यवहार सगळ्या संघच आहे, पण बेटी व्यवहार आहे का आपला. म्हणून मत देताना सुद्धा SC ST OBC मागासवर्गीय माणसालाच मत केलं पाहिजे. कितीही जवळचा व्यक्ती असू द्या, कितीही आपल्या जवळचा असू द्या, मत करताना जर आपलं डोकं ठिकाणावर आणि बहाणावर असेल तर आपण कधीच वाया जाणार नाही. आज पुणे शहरामध्ये येऊन तुम्ही सेटल झालात. तुमची ऐकणारी गावागावात निश्चित लोक आहेत. तुम्ही त्यांच्या मेंदूवर बिंबवणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे काम उत्तमरित्या करू शकला तर विजयाचा गुलाल आपलाच आहे. रणबागुल साहेब निश्चितपणानं 100% आमदार होणार म्हणजे होणारच. मग आजपासून कुणाचा लग्नाचा कार्यक्रम असेल, कुणाचा सत्यनारायणचा कार्यक्रम असेल, कुणाचा मैतीचा कार्यक्रम असेल, आपण जिथं जाऊ तिथं या गोष्टीवर चर्चा घडवून आणणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण बोलत नाही, आपण ऐकतो.
आपण बोलत नाही. जर बोलत नसाल तर हे घडणार नाही. प्रत्येकाला बोलावं लागेल, सांगावं लागेल, तरच हा विचार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचेल. अन्यथा मला माहिती, मला सगळंच येतंय, काही उपयोग नाही. तुम्ही 2 शब्द 4 शब्द, प्रत्येक व्यक्तीचा ऐकणारा माणूस असतो. ऐकत नाही, सासरवाडी तर ऐकते की, कोणी नाही ऐकलं तर सासरवाडी ऐकते ना. त्यांच्या सगळं भांडण आहे का? आपले भाऊ आहेत, भाऊकी आहे. प्रत्येकानं 100 लोकांना सांगायचं टार्गेट करा. व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्याकडे, त्याच्यावर या विचाराचंच मंथन करा. आगामी काळ अतिशय वाईट आहे. तुम्हाला जरी वाटत असलं तर गावागावामध्ये खेड्यामध्ये राहणं मुश्किल झालेलं आहे. जातीवाद बळावलेला आहे. मी तर बागल साहेब रणबागुल साहेबांना सांगितलं होतं, साहेब जर मी कधी निवडणूक लढवली तर मी म्हणेन उच्चवर्णीयांचं मतच नको. मला अस्पृश्य समजताना मी यांची मतं अस्पृश्य समजतो. मला यांच्या मताचा विंटाळ होतो. जर माझ्या या SC ST OBC लोकांनी मला मत केलं तर कुणाच्याच पाया पडायची मला आणि तुम्हाला गरज भासणार नाही. इतकं परिवर्तन, इतकं विचार मंथन झालं पाहिजे. आणि या देशामध्ये गौतम बुद्धापासून ज्या लोकांचं प्रबोधन झालंय तेच लोकांनी क्रांती केली. आणि बहुजन समाज प्रबोधनामध्ये कमतरता आहे. आणि प्रबोधन जर नसेल तर परिवर्तन होत नाही. आज तुम्हाला माहित झालंय 100 लोक टार्गेट करणार का? आपल्या नातेवाईक 100 टार्गेट. पाठीमागचे मित्र हो, ही लढाई एकट्या दुकट्याची नाही. रणबागुल साहेब, प्रत्येक माणूस रणबागुल साहेब आहे. प्रत्येक माणूस दादा आहे, स्वतःच उभा आहे. या भावनेनं जर आपल्याला करायचंय काय, फक्त सांगायचंय. आपल्याला फक्त सांगायचंय, सांगत राहायचंय. आणि वारंवार सांगितल्यावर बरोबर लोकांच्या लक्षात येत आहे. आज साहेब जातात, लोक त्यांच्या समोर व्यथा म्हणतात. माळी कोळी कोष्टी समाजाची लोक अक्षरशः रडण्याची वेळ आलेली आहे. ज्यांची OBC मध्ये संख्या कमी आहे त्यांना अतिशय वाईट वेळ आलेली आहे. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. जय हिंद, जय भीम, जय मल्हार. धन्यवाद साहेब. याच्यानंतर महेश जोशी हे यांचं आगमन झालेलं आहे. तर मी दादांना आणि प्रमुख पाहुणे अनिलांना जाधव आणि ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच भैरूभाऊ इटकर यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील शब्द सुमनांना मी स्वागत करतो. महेश जोशी साहेब यांचं स्वागत आणि ट्रॉफी देऊन सत्कार अनिलांना जाधव प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे करत आहेत. धन्यवाद. त्याच्यानंतर ॲडव्होकेट शिवाजी महाराणवर यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. भूमपरांडावासी पिंपरी चिंचवड रहिवासी यांचा स्नेह मेळावा आदरणीय प्रवीणदादा रणबागुल युवा मंचाच्या यांच्या वतीने आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी भूमपरांडावासी मतदार संघातील सर्व माता भगिनी आणि बंधू या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात आणि या सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती राहली याबद्दल मी आपल्या सर्वांचं प्रवीणदादा रणबागुल सामाजिक फाउंडेशनच्या वतीने सर्वप्रथम अभिनंदन करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या पटलावरती मराठवाडा हा सर्वात मागास भाग म्हणून ओळखला जातो
आणि मराठवाड्यामध्ये देखील आपला धाराशिव जिल्हा या मागासांच्या यादीमध्ये ओळखला जातो आणि धाराशिवमध्ये आपला भूमपरांडा वाशी हा जो मतदारसंघ आहे, जो मतदारसंघ हमेशाच कायमस्वरूपी या ठिकाणी योजनेपासून वंचित राहिलेला आहे आणि म्हणून भूमपरांडा आणि वाशी या मतदारसंघातील प्रत्येक गावागावातील जवळजवळ 60 ते 70% लोकांना या ठिकाणी आपली उपजीविका करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करण्यासाठी नाईलाजाने आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून या ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये यावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती नाकारून आपल्याला चालणार नाही. कारण आजपर्यंत आपण दर 5 वर्षांनी जायचं, मतदान करायचं, मतदान केल्यानंतर पुढच्या 5 वर्षांनी आपण मतदानाला जायचं, या पलीकडे आपण कुठली ठोस भूमिका बजावत नाहीत आणि म्हणून आपण अजून मागास होत चाललेलो आहे. आता ही नामी संधी आपल्याला या प्रवीणदादा रणबागुल यांच्या रूपाने प्राप्त झालेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी बसलेल्या प्रत्येक तरुणांची, प्रत्येक माता भगिनींची आहे. कारण आजपर्यंतच्या ज्या विधानसभेच्या लढाया झाल्या त्या फक्त धनशक्ती आणि धनशक्ती विरुद्ध झालेल्या आहेत. पैशाच्या जोरावरती मी मतदान विकत घेऊ शकतो, पैशाच्या जोरावरती मी निवडून येऊ शकतो, हा आविर्भाव करणारे आमदार या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले आहेत. परंतु आज या 2024च्या विधानसभेमध्ये आपल्याला रयतेचा राजा, जनतेचा राजा, या भूमपरांडा वासीचा राजा म्हणून प्रवीणदादा रणबागुल यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि ही जबाबदारी इथं बसलेल्या प्रत्येकाची आहे. कारण मित्रांनो, दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये मतदानाचा स्वच्छ आणि अधिकार दिला, पण दुर्दैवाने त्या अधिकाराला तडा जातो आणि आपण आपला स्वाभिमान ध्यान ठेवून या ठिकाणी मतदान करतो आणि त्यामुळं आज गावागावातून आमच्या इथे येण्याची वेळ आलेली आहे. कारण तिथं शिक्षणाची सोय नाहीये, इतिहास जर बदलायचा असेल तर प्रत्येकाला क्रांती केल्याशिवाय नाही, प्रत्येकाला त्या क्रांतीची मशाल झाल्याशिवाय जमणार नाही. आणि आता 2024च्या या इलेक्शन मध्ये प्रवीणदादाच्या रूपाने प्रत्येकाला आमदार होण्याची संधी लागली. आपल्याला गाणं माहिती आहे की मला आमदार मला असं वाटतं की प्रत्येकाला 2024 मध्ये मी आमदार होऊन विधानसभेमध्ये गेलो, ही भावना जर जागृत करायची असेल, या भावनेला जर वाढत लावायचं असेल तर प्रवीणदादाला विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्या समोर राहिलेला नाहीये. नाहीतर तुमची पिढी गेली, तुमच्या मुलांची पिढी गेली, तुमच्या नातवांची पिढी जाईल, बदल मात्र कुठलाही दिसून येणार नाही. तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर येत्या 2024च्या विधानसभेमध्ये दादाचे विचार आपल्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे. कारण दादा भूमपरांडा वाशी मतदारसंघातील जवळजवळ प्रत्येक गावातील एक प्रतिनिधी उपस्थित आहे. त्याच्यामुळं आपण आपली जबाबदारी ओळखून, आपण आपलं भविष्य ओळखून, आपण आपल्या मुलाबाळांचं हित ओळखून जर प्रगती करायची असेल, जर भूमपरांडा दादांना विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. कारण दादांना आमदार व्हायचंय ते दादांना त्यांचं नाव गमावण्यासाठी नाही, अत्यंत लहान कुटुंबातून दादांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे. मी लहानपणापासून दादांना ओळखतो आहे. ऊसतोड मजुरांचा मुलगा ट्रॅक्टर ड्रायव्हर इथपासून दादांनी आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे. परंतु दादांनी जे दुःख भोगलं, दादांनी ज्या यातना भोगल्या, ते इथून पुढच्या पिढीला भोगता येऊ नये, त्यांच्या नशिबाला येऊ नये म्हणून दादांचा हा प्रयत्न आहे. कारण जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही विकासाची दारं कुठलीही समाजासाठी खुली करू शकत नाही. वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, येत्या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी प्रवीणदादांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करावे एवढीच विनंती. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर रणजित शिंदे, दत्ता मासाळ, सिद्धी समृद्धी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, उमेदवार पालसरे, त्यांनी स्टेजवर आणि लगेच ऍडव्होकेट आतिक शेख यांचं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील. अवघ्या 15 मिनिटांमध्ये, 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण आपला कार्यक्रम संपवून जेवणाची सोय केलेली आहे सर्वांची. कुणीही खुर्चीवर उठायचं नाही आणि खंडोबाच्या दाराचा प्रसाद कुणी देखील डावलायचा नाहीये. सर्वांची उत्तमरित्या जेवायची सोय केलेली आहे.
सर्वांनी जेवण करूनच जायचं आहे. एक 15 ते 20 मिनिटामध्ये आपला पूर्ण कार्यक्रम संपणार आहे. तोपर्यंत ज्यांचे नाव घेतले त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि ॲडव्होकेट आतिक शेख यांनी अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि भूमपरांना वाशीचे होणारे आमदार प्रवीण दादाजी रणबागुल, अवघ्या 2 मिनिटाच्या आत मी माझं मनोगत संपवित आहे. जेवणाची वेळ झालेली आहे. पण सर्व मित्रांनो आणि माझ्या इथे उपस्थित असणाऱ्या बहिणी सर्वांना एक ग्वाही देऊ इच्छितो दादाच्या माध्यमातून. तुम्ही आम्ही सर्व पुण्याला जे उपस्थित आहात आपल्या कुटुंबाच्या अडीअडचणीमुळे उपस्थित आहात. आपल्याला गाव सोडायची इच्छा नसते, पण कुटुंबाच्या आर्थिक अडचणी असल्यामुळे आपल्याला कुटुंब सोडावं लागतं आणि ते कुटुंब आपण सोडून आज पुण्यामध्ये उपस्थित आहात. आणि तुमच्या कुटुंबाचे जे लोक भूमपरांना वाशीमध्ये राहत आहेत, कुणाची आई आहे, कुणाचे वडील आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची मुलगा आहे, त्यांना आपण एवढं लांब मिळतं आपण कमवण्यासाठी आलेलो आहात. आणि आपलं जीव आणि आपलं विचार आपलं मन सगळं गावाकडे असतं आणि असतात. तर सर्वात प्रथम दादाने जी वैयक्तिक स्वतः शपथ घेतलेली आहे भूमपरांना वाशीमध्ये दादा जेव्हा किंवा इलेक्शन लागेल, इलेक्शन लागल्यानंतर आपण 100% दादाला निवडून देणार आहात आणि सर्वात प्रथम दादा भूमपरांना वाशीमध्ये जे काम करणार आहे ते MIDCचं काम करणार आहे आणि आपण जे मान्यवर उपस्थित आहात मित्रांनो, अवघ्या एका वाक्यात मी माझ्या भाषण संपविणार आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे पण मी बोलणार नाही. वेळेचा अभाव असल्यामुळे मान्यवरांना बोलायचं आहे. आपण जे कुटुंबासाठी इथं येऊन कमवत आहात आणि त्याचा उदरनिर्वाह आपण गावाकडे करत आहात दादाच्या माध्यमातून आणि दादाने वैयक्तिक शपथ घेतली आहे की भूमपरांना वाशी हा माझा कुटुंब आहे आणि या भूमपरांना वाशीच्या कुटुंबासाठी मी जगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला दादाला भूमपरांना वाशीमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून निवडून द्यायचं आहे, आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे. तर सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये दादाला बहुमताने निवडून द्यावं आणि माझे 2 शब्द थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याच्यानंतर महेश जोशी साहेब यांनी 1 ते 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं असं विनंती करेल. बोलणं बरोबर वाटत नाही, वेळ सांगणं, पण त्यांना विनंती थोडक्यात आपण हे करावं. त्यांचं भाषण सुरू असतानाच सनी उर्फ सुनील गायकवाड पिंपरी चिंचवड वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष आले, त्यांनी स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तोपर्यंत महेश जोशी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे, परंतु हा विषय खूप महत्त्वाचा आहे. माझा आणि दादाचा परिचय तसा व्यावसायिक परिचय आहे. मी काही तसा राजकीय व्यक्ती नाहीये, परंतु दादावरती माझं खूप प्रेम आहे आणि दादाचं मी पाहिलेलं आहे. दादाने शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. साधा एक ऊसतोड कामगार ते आज यशस्वी उद्योजक, हा प्रवास खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण दलित समाज म्हणलं की आपण काय समजतो की हात हे करणार, परंतु दादानी करून दाखवलं ते वे नॉट जॉब सिकर वे जॉब गिव्हर. आणि त्यांनी प्रत्येकाला नोकरी दिलेली आहे. म्हणजे दलित समाज म्हणजे की काय करतो, नोकरी करतो, परंतु दादानी नोकऱ्या निर्माण केलेल्या आहेत आणि लोकांना नोकरी लावणे आहे हा त्याचा जो हेतू आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी कार्य आहे, त्याच्या जे विचार आहेत ते अतिशय चांगले विचार आहेत. आणि माझं एक मला वाटतं प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावचा एक व्यक्ती उपस्थित आहे. प्रत्येकाने आपल्या गावात पण सगळ्याला प्रत्येकाला सांगितलं ना, एक व्यक्ती त्या व्यक्तीचे जवळचे 10 कुटुंब म्हणले तर 10 कुटुंबातले एक 5-5 व्यक्ती पण म्हणले तर 50 मतदान होत आहे. तर प्रत्येकाने जर आपल्या गावामध्ये व्यवस्थित प्रचार केला तर दादा नक्की निवडून येऊ शकतात. तर माझी कळकळीची विनंती आहे की दादासारख्या एक चारित्र्यवान आणि अशा व्यक्तीला आपण विधानसभेमध्ये पाठवावं आणि आपल्या भूमपरांड्याचा मला तर डोळे दाखवून सांगतो की त्यांचे विकास करणार म्हणजे करणार आणि निवडून याच्यानंतर 3 भाषणे होती.
माननीय प्रवीणदादा रणबागुल ज्यांच्यासाठी आपण ज्यांचे विचार ऐकायला आपण थांबलो ते, त्याच्यानंतर अनिल जाधव प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जे प्रमुख अतिथी आहेत आपले, आणि एवढा वेळ त्यांनी आपल्याला आज दिलेला आहे. त्याच्यानंतर ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब यांनी देखील वेळ दिलाय, प्रदेश उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य. हे 3 भाषण होतील आणि आपल्याला जेवणाचा कार्यक्रम सुरू होईल. त्याच्यामुळे सर्वांनी आतमध्ये यायचंय अशी मी विनंती करतो. समोर खुर्ची रिकामी झाली. दादाची विनंती की दादाने 2 वेळेस सांगितलं की बाहेरचे उभा दिसत आहेत, समोर खुर्च्या आहेत. फक्त 15-20 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. आपल्याला जी या खंडोबाच्या माळावरती जी आपण ज्योत पेटवलेली आहे पवित्र स्थानावरती, तर ही आपल्याला विधानसभेमध्ये मुंबईला घेऊन जायची असेल तर प्रत्येकाने, आता दादाचं भाषण होईल त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला मोबाईल काढून टॉर्च दाखवायची आहे दादाच्या दिशेने आणि उभा राहून दादाला आशीर्वाद द्यायचा असं मी आपल्याला विनंती करेन. सर्वांनी उभं राहून दादाला आपल्या मोबाईलची टॉर्च दाखवायची. आपले कॅमेरामॅन ते त्याच्यामध्ये कैद करतील आणि भूमपराठा वाशीमध्ये सांगतील की बाबानो आता नाही, आता आमच्याच घरातला मुलगा आम्ही आमदार करणार आहे. बाहेरचे आले, धनधान्य आले, पण असे नको, आमच्या घरातला शेतकऱ्याचा मुलगा द्यायचा आहे. त्याच्यामुळे आता अगोदर अनिल अण्णा जाधव प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्राचे बोलतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं आणि त्याच्यानंतर मी जो काही टॉर्चचा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जी विनंती केली ते प्रवीण दादाच्या भाषणाच्या अगोदर आपल्याला करायचे. त्याच्यामुळे सर्वांनी आतमध्ये बसायचे. धन्यवाद. उपस्थित बंधू आणि भगिनी, आज खरं तर परिवर्तन जनसन्मान यात्रा या निमित्ताने आदरणीय भूमपराठाचे उमेदवार यांच्या माध्यमातून हे सुरू होत आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही. माझ्यानंतर राज्याचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे सर बोलणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार, मी भावी तर म्हणणार नाही पण आमदार म्हणून आपल्याशी समोर येतील आणि ते बोलतील. प्रवीण दादाच्या बाबतीत ज्या ज्या मान्यवरांनी आपलं अमूल्य वेळ काढून ज्यांनी त्यांचा सन्मान केला, मी त्यांचा मनापासून आभार मानतो. एक वंचित बहुजन आघाडीचा राज्य उपाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी येत असताना मला अत्यंत मन भरून आलं की आपला हा पठ्ठ्या लढणार एवढा आम्हाला आता करंट गॅरंटी आहे. कारण की आखाड्यात पैलवान उतरल्याशिवाय खरंच वाटत नाही नक्की हा लढणार आहे का नाही म्हणून. नाहीतर मग पोस्टर लावून फिरतात आणि उद्या चिटपट करायच्या टायमाला पळून जातात. परंतु आमचा रांगडा पैलवान गेले 5 वर्षापासून चिटपट करण्यासाठी तयार आहे, समोरच्या मातीत घालण्यासाठी. दादा, आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या भूमपराठामध्ये काम करत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या कांद्याला कांदा लावून जे आपण त्या मराठवाडा भागामध्ये जे काम केलं तुम्ही, खरं तर कौतुकास्पद आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेस दौऱ्यावरती असताना तुमचं कार्य मी जवळून पाहिलं. जे काही उमेदवार दिले होते ते उमेदवाराला कसं पळवायचं, कसं रिंगणात उतरवायचं, त्यावेळेस कळलं मला उमेदवार नक्की प्रवीण दादा आहे का दुसरा कोण हेच मला कळत नव्हतं. कारण की लोकसभेचा उमेदवाराला त्या भागातला उमेदवार होणारा उमेदवार परांडा मतदारसंघातला तो पळवतो, तर ह्याच्यापेक्षा पक्षाला एक मूठ बांधून कसं उतरवायचं हे प्रवीण दादाकडून आपण शिकलं पाहिजे. खरं तर मला आनंद वाटलं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतातच, पण प्रवीण दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, हे कुठलाही जात मीत न मानणारे आज सर्व तुमच्या साक्षीने आज इथं सगळं आलात. मी तुमचं मनापासून कौतुक करतो. मला कौतुक ह्यासाठी कराल ज्यांनी आता आपले मनोगत व्यक्त केलं, ते मनोगत व्यक्त करताना कुठं खोटारडापणा दिसला ना दादा. जे मनातलं हृदय जे पोटात होतं ते ओठात येत होतं.
आणि ते ओटात येत असताना आम्ही शांत पद्धतीने ऐकत होतो की प्रवीण दादावरती काय प्रेम करणारा व्यक्ती. आणि एक जाणवलं, जे खरं तुमच्यावरती प्रेम करतात त्यांना एवढं माहिती आहे की हा आपला आमदार, उद्या आमदार झाल्यानंतर मी आमदार होईल. आताच बोलून दाखवलं आमच्या ऍडव्होकेटनी, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. झाले तुम्ही आमदार, झाले ऍडव्होकेट, तुम्ही आमदार झाले. आणि प्रवीण दादा, मागाशी एक वक्त्यांनी मला म्हटलं, आम्ही दोघं बसत आज आम्ही त्या कार्यकर्त्यात आहे आणि त्या आपल्या त्या नेतृत्वाने सांगितलं की मागच्या वेळेसारखं आता यावेळेस झालं नाही पाहिजे. अहो दादा, तुम्ही तर सोडा, पण या आम्हाला कोणी सोडणार नाही यावेळेस. तुम्हाला लोकांची त्रास, मागचा विषय वेगळा होता, यावेळेसचा विषय वेगळा आहे. कारण की तुमचं काम बोलतंय. कुठलंही तुम्ही आमच्याशी कुठल्याही वेगळ्या पद्धतीने नातं जोडून तुम्ही तिकीट मिळवत नाहीये किंवा कुठल्याही वेगळ्या पद्धतीने सेटिंग लावत नाहीये. तुमची सेटिंग फक्त ही जनता आहे, या जनतेच्या माध्यमातून तुला उमेदवार मिळणार एवढं 100% म्हणतो. आणि मला खात्री आहे प्रवीण दादा, आपण भूम करण्यामधून जेव्हा उमेदवारी मिळवताल त्यावेळेस प्रत्येक जाती धर्मातले व्यक्तिमत्व असतील, प्रत्येक कास्टचे लोक असतील. मागाशी सांगितलं एसटी एनटी ओबीसी या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जर एक मुठ बांधलं तर बाकीचे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने बक्षीस म्हणून मतदान राहतील आपल्या पाठीशी. परंतु ह्याच ह्याच्यामधून आपण आमदार होणार एवढं मला सांगू इच्छितो. मी जास्त वेळ न घेता एवढं सांगू इच्छितो. आता आमचे प्रदेश उपाध्यक्ष बोलतीलच, परंतु मी आज आपल्याला गवाही घेऊन जातो. आज आपण एवढ्या लांबून आलात, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेवढे भूम परंडावासीचे जेवढे मतदार आहेत, जेवढे नेते मंडळी आहेत, ते नेते मंडळी मी आवाहन करतो, आपण आजपासून मुठ बांधली पाहिजे आणि तुम्ही त्या भूम परंड्यामध्ये जाऊन आदरणीय मी उमेदवार म्हणून प्रवीण दादा रणबागुलचं प्रचारासाठी तुम्ही आज करून बाहेर पडलं पाहिजे, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि म्हणून आज आपण इथं आलात, अत्यंत मला आनंद वाटलं. इथून आम्ही दोघं येत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना माहिती असतं, आदरणीय रेखाता ठाकूर यांना माहिती असतं, या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती असतं. आम्ही जिथं जातो आम्ही कुठल्याही चुकीच्या माणसाकडे जात नाही दादा. ज्यावेळेस जायचं असतं आम्ही टाळतो आमच्या पद्धतीने, पण तुमचा कार्यक्रम आम्ही टाळू शकलो नाही. कारण की आम्हाला माहिती आहे हा व्यक्ती लढाऊ आहे आणि लढावाला साथ द्यायचं आपलं काम आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला साथ द्यायला आलोय. आणि म्हणून तुम्ही उमेदवारी ज्यावेळेस घ्याल, ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी विश्वासाने बाळासाहेबांवरती प्रेम करून तुम्ही ज्या पद्धतीने कामाला लागलात त्या पद्धतीने तुम्ही मागे वळून बघू नका, पुढे जा. तुमच्या पाठीशी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे नातू बरोबर तुम्ही आहात. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका. तुमची उमेदवारी चांगल्या पद्धतीने निश्चितपणे आहे आणि तुम्ही लढाऊ आहेत आणि तुम्ही पुढचे आमदार सुद्धा आहेत. एवढंच मी 2 गोष्टी बोलतो आणि माझ्या 2 गोष्टी संपवतो. इथं थांबतो. जय मराठी, जय वंचित बहुजन आघाडी. धन्यवाद साहेब. अनिल अण्णा जाधव, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांनी मोजक्या शब्दात आपले जे दादांचं कौतुक केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. या कौतुकाच्या मागं बरेच कष्ट आहे, ते आमच्या सर्व समोर बसलेल्यांना माहिती, त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. आणि ते तुम्हाला जाणवलं त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि याच्यानंतर ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी, यांनी आपलं मनोज व्यक्त करावं. धन्यवाद. ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला गरिबी, गुलामी, लाचारीमधून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला, त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. भूम परांडा वाशी या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी, आपल्या सगळ्यांची मदत आणि आशीर्वाद घेण्यासाठी तमाम वंचित बहुजन समाजाचं कुलदैवत असणारे आज या अत्यंत महत्वाच्या खंडोबाच्या माळाच्या मैदानावर आज आपण सर्वजण प्रवीणदादा रणबागुल यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना विश्वास देण्यासाठी आज हजारोच्या संख्येनं उपस्थित झालात. एकदा जोरदार टाळ्या वाजून सगळ्यांचं
अभिनंदन करूया। या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे राज्याचे नेते, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी। मी जेवणामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही, पण मला याची कल्पना आहे की आपण काय फक्त जेवायला आलोय का? आपण या ठिकाणी आलोय प्रवीण दादा यांचा विश्वास वाढवून त्यांना हे युद्ध लढण्याची शक्ती देण्यासाठी। हातवरी करून सांगा, त्यासाठी चालूय ना आपण? बाबा खंडोबाच्या एअरपोर्ट 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आपण खंडोबाच्या या पवित्र मैदानामध्ये आहोत, त्यामुळं आपण खोटं बोलायचंही नाही आणि खोट्या शब्दात घ्यायचंही नाही। सगळ्यांना माझी विनंती आहे की निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण बघणारा, आपल्या नियतीला बघणारा, इथं आपल्या बाजूलाच कुलदैवत आपलं बसलेलं आहे। म्हणून इथं जमलेल्या तमाम लोकांना माझी विनंती आहे की पक्ष, जात, धर्म या सगळ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आपण फक्त आपल्या भागातला, आपल्या मातीतला, एक आपल्या जवळचा, आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा प्रवीण दादा रणबागुल यांना आपण ताकद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत, याची मला पूर्ण कल्पना आहे। पण आपल्या सगळ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये शेवटी प्रवीण दादा राजकारणाच्या आखाड्यामध्ये आहेत आणि अशा माणसाच्या विरोधात लढणार आहेत की ज्या माणसाच्या खेकड्यांनी धरण फोडलं। आता ते खेकडेवाला तिकडे बसलेला आहे, माहिती आहे ना सगळ्यांना। म्हणजे नेता काही साधारण नाही, नेता म्हणजे अजित दादा पवारच्या मांडीला मांडी लावून बसलो मला उलट्या झाला म्हणणारा नेता आहे। म्हणजे तुझं माझं पटन आणि तुझ्याशिवाय कर म्हणा, म्हणजे साधारण माणसासोबत टक्कर नाही। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ज्या नेत्याकडे प्रचंड पैसा असल्याचं सगळेच लोक बोलतात आणि अशा एका ताकदवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत सारख्या नेत्याच्या विरोधामध्ये जेव्हा निवडणूक लढायची असते तर ही लढाई इतकी सामान्यपणे लढता येणार नाही। आपल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे आणि आपण पिंपरी चिंचवड मधले रहिवासी आहात, पुण्यामधले आहात। आपल्या सगळ्यांना मला एवढीच विनंती करायची आहे की तानाजी सावंत यांना हा संदेश दिला पाहिजे की तुमच्याकडे जरी हजारो कोटीची प्रॉपर्टी असली सावंत साहेब, तरी तुम्हाला भारताच्या संविधानानं एकच बटन दाबायचा अधिकार आहे का? 10 दाबू शकतात? नाही दाबू शकत ना। तानाजी सावंत असले तरी एकच बटन। आणि या हॉल मध्ये एखादा जर 80-90 वर्षाचा वयोवृद्ध म्हातारा असेल ना, ज्याला एक दात नसला तरी चालेल, अशा वयोवृद्ध म्हाताऱ्याला जरी तुम्ही बटन दाबायला घेऊन गेले तरी त्याला सुद्धा एकच बटन दाबण्याचा अधिकार आहे। ही या देशाच्या संविधानाची ताकद आहे, या पहिल्यांदा ताकदीला समजून घ्या। त्यामुळे कोण किती श्रीमंत आहे, कोण मंत्री आहे, कोण प्रधानमंत्री आहे, कोण मुख्यमंत्री आहे, या महाराष्ट्रानं अत्यंत दिग्गज लोकांना निवडणुकीत पडताना पाहिलेलं आहे। या देशानं इंदिरा गांधी सारख्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी असताना राजनारायण सारख्या फाटक्या माणसानं इंदिरा गांधीला सुद्धा निवडणुकीत माती चारलेली आहे। त्यामुळं निवडणुकीमध्ये हा जिंकणार, हा पडू शकत नाही, हा हरू कसा शकणार, असा विचार करणाऱ्या लोकांना माझा साधा प्रश्न आहे। फुलनदेवी सारखी एक डाकू, नाव ऐकलं का बाईचं? फुलनदेवी डाकू असताना देशात खासदारकीची निवडणूक जिंकली आणि किरण बेदी IPS अधिकारी असताना पडली। खरं आहे की खोटं आहे? त्याला डाकू जिंकला आणि IPS अधिकारी हरला।
आपल्या देशाच्या राजकारणाचं असं चित्र आहे. अरे सायकलवर प्रचार करणारा माणूस ज्याच्या बँकेच्या खात्यात 10,000 रुपये सुद्धा नाही, असा त्या नाशिक जिल्ह्यातला एक माणूस आमदार महाराष्ट्रात निवडून आला. तो कम्युनिस्ट पार्टीचा आमदार आला की नाही आला. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी पहिली विनंती आहे की आपण ज्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला आमची विनंती असणार आहे की आपण इथं जवळपास 500-700 पेक्षा जास्त लोक आहात. मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं भूम परांड्यामध्ये जवळपास 30,000 मतं घेतली आहेत. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? आपण सगळे राजकारणी आहेत ना. त्यामुळे प्रवीण रणबागुल मैदानात येणार तर त्यांची गिनती 30,000च्या पुढे सुरू होणार, हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून 30,000 मताची ताकद घेऊन ते मैदानामध्ये उभे आहेत. आणि इथं बसलेल्या आपण 500-700 लोकांनी जर मनावर घेतलं तर मला पूर्ण कल्पना आहे की या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आणि या तिरंगी लढतीमध्ये गुलाल आपल्या रणबागुल साहेबाच्या कपाळावर लागणार. म्हणून आपण फक्त आलो म्हणजे काय, चला जाऊन येऊ, दादानं बोलवलं भेट देऊ, संबंध कशाला खराब करायचे, शब्दाला मान दिला पाहिजे, असा एक मोठा वर्ग असतो दादा. निवडणुकांच्या आखाड्यामध्ये मी तुम्हाला हे पूर्ण खात्रीनं सांगतोय की आता जी आमची आरक्षण बचावची यात्रा आली किंवा लक्ष्मण हाके साहेबाची यात्रा आली, या दोन्ही यात्रेमध्ये आपण पाहिलं असेल भूम पराटंदे 25-25, 30-30 हजार लोक मैदानामध्ये होते आणि प्रवीण दादा रणबागुल यांना शुभेच्छा द्यायला सगळी माणसं मैदानात आहेत, गावागावातली आहेत. मी आपलं अधिकचं भाषण करणार नाही, पण तुम्हा सगळ्यांना एक परिस्थिती लक्षात आणून देणं गरजेचं आहे. महिला मंडळ मान हलवायले कारण लाडक्या बहिणी बसल्यात सगळ्या, ते गडबड आहे दादा मोठी. हा, सगळ्याच्या खात्यावर 3-3 हजार आल्यामुळे खुश आहेत. 1,500च खुश आहे की नाही ना आपल्या सगळ्या बहिणी? कारण सगळ्यांना मला माहिती आहे की हा काही सोपा विषय नाही. आता अजून 3,000चं पॅकेट येणार आहे. गावागावात खेड्यापाड्यात 100, 200, 500 रुपये एखाद्याच्या खिशात घातले की बुडणं शेंडान खांद्यावर झेंडा. आणि हे इथल्या आमदार खासदारांना माहिती आहे. हे तुमच्या मुलांना नोकऱ्या नाही दिल्या चालतील, तुम्हाला आरक्षण नाही दिलं चालेल. तानाजी सावंत सारखा एक मोठा नेता आपले मराठा बांधव आरक्षण मागतात आणि तानाजी सावंत काय म्हणतात, लय आरक्षणाची खाच सुटली. म्हणले की नाही म्हणले? खरंय की खोटं आहे माझं बोलणं? आता त्यांची खास उतरवायची की नाही उतरवायची तुम्ही ठरवा. प्रत्येक समाजावर टीका करायची, टोमणे मारायचे आणि पैशाची धुंदी एवढी आहे, पैशाची ताकद एवढी आहे, त्या पैशाच्या ताकदीवर मी प्रत्येक माणसाला माझ्या बाजूने खेचून घेतो. हा जी त्यांचा अहंकार आहे, तो अहंकार तोडण्याची ताकद प्रवीण दादा रणबागुल मध्ये आहे. आता लढाई त्यांच्या अहंकाराची आहे, घमंड आलाय त्यांना. आणि तो घमंड उतरवायचा असेल तर तुम्हा सगळ्यांना बारकाईने याचा विचार करावा लागेल. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती, महिला मंडळ, मोदी आणि भाजपच्या लोकांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकण्याचं वचन दिलं होतं 2014 मध्ये. खरंय की खोटं आहे? हर एक के खाते में अच्छे दिन आएंगे, प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख टाकू म्हटले आम्ही. आता वचन दिलं 15 लाखाचं आणि पानं पुसले 1500ची. तरी आमचा एक माणूस बोलत नाही, अरे बाबा कुठले ते 1500 घेऊन बसले. या मंडळींना आम्ही विचारलं पाहिजे की आमचे 15-15 लाख गेले कुठं?
आता आमच्यासारख्याही लोकांनी हिशोब लावला, माय बाप भाऊ बहीण आणि मी 15 लाख गुणुले 5, मी म्हणलं मी पण झालो करोडपती. प्रत्येक माणसाने हिशोब लावून ठेवला होता. त्यामुळे हे काय आपल्यावर उपकार करत नाहीत. आपल्याला वादा 15 लाखाचा करून आपल्या खात्यावर 1500 टाकणाऱ्या खोट्या लोकांना सुद्धा जाब विचारायचा असेल तर येत्या निवडणुकीत तो जाब विचारावा लागेल. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, रात्री झोपताना खात्री करून झोपा की आपण ज्या नेत्याचं काम करतोय तो त्याच पक्षात आहे का. तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला गडबड दिसायची. ते असते ना, आपली आई लहान मुलाला हगीज डायपर लावते बघा, आणि दर 1 तासानं आई तपासते बाळानं शी केली का, बाळानं सू केली का. तसं महाराष्ट्रात तपासायची पाळी आली. दर तासाला कोणता आमदार कोणत्या पक्षात जाईल काय खात्री आहे का तुम्हाला. सगळं माकडं या झाडावरून त्या झाडावर आणि त्या झाडावरून त्या झाडावर. यांचे पक्ष असे बदलायला लागले आहेत आणि त्यांच्या त्या माकडांच्या नादामध्ये आपल्या सगळ्या जनतेची फसवणूक चालू आहे की नाही. सुप्रीम कोर्टामध्ये आता भांडण चालू आहे. शिवसेना कुणाची. उद्धव ठाकरे साहेब ते पण पेढे वाटत होते, कोणी कोणी पाहिले, आणि एकनाथ शिंदे साहेब तेही पेढे वाटत होते. दोन्ही गट पेढे वाटत होते की नाही. हेही गट पेढे वाटतो, तेही गट पेढे वाटतो. आपल्या महाराष्ट्रानं पाहिलं भांडण आता विधानसभेत आलं. आणि आपण सगळे 2 वर्ष झाला, आता मी वकील आहे, आम्ही वाट बघतोय की कोणती राष्ट्रवादी खरी आणि कोणत्या आमदाराची आमदारकी जाणार, कोण पात्र कोण अपात्र. तर ते विधानसभेचा अध्यक्ष काय म्हणला माहिती आहे, हे पण गटपात्र ते पण गटपात्र. खरंय की खोट आहे. आपण बसलोय माकडासारखं वाट बघत, कोणाची तरी आमदारकी जाईल रे. हेही पात्र तेही पात्र, मग अपात्र कोण. आपण अपात्र आहेत, ते दोन्ही गट पात्र आहेत. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो. अशी महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीला आपण समजून घेऊया. प्रवीण दादा हा गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेनं पद आणि प्रतिष्ठेसाठी पक्ष बदलणारा आणि आपल्या निष्ठा बदलणारा माणूस नाहीये. याचं एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. मागच्या वेळेला पण त्यांना बाळासाहेबांनी तिकीट देण्याची भूमिका घेतली, पण मागच्या वेळेला आपला जय मल्हार, आपला एक जय मल्हार बोलणारा माणूस आमदार बनावा म्हणून प्रवीण दादांनी माघार घेतली. खरं की खोटं. आपला एक माणूस आमदार बनावा म्हणून त्यांनी माघार घेतली आणि पूर्ण ताकदीनं त्या मतदारसंघामध्ये आपल्या समाजातला एक माणूस आमदार बनण्यासाठी पूर्ण ताकद लावून त्यांनी काम केलं. आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. आता प्रवीण दादा मैदानात येणार आहेत, तर आपण त्यांना साथ देणार असाल तर जरा हात वरी करून सांगा की आम्ही द्यायला तयार आहे. हे जरा वचन घेऊ द्या खंडोबाच्या माळावर. गडबड होईल, घरी गेले गेले गडबड होतात. कारण बातम्या येतात, प्रवीण दादा इकडे गेले, प्रवीण दादा त्याला भेटले का काय, मॅनेज झाले का काय, बसले का काय. मी आपल्या सगळ्यांना सांगतो, जगातली कोणतीच ताकद या स्वाभिमानी माणसाला मॅनेज करू शकत नाही. खूप जास्त बोलायचं आहे, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढंच सांगेल की एक, आता मी पक्षाचं नाव घेत नाही, एका पक्षाची सभा झाली आणि लोकांना जशी तुम्हाला भूक लागली तशी लोकांना भूक लागली आणि लोक घेऊन गेले होते 200 रुपये 500 रुपये रोजानं. सभा संपल्यानंतर लोकांना भूक लागली आणि सभेच्या बाहेर 2 दुकानं, एक दुकान होतं वडापावचं आणि एक दुकान होतं गाजर हलव्याचं. आता लोक म्हणले वडापाव नेहमीच खातो आपण, गाजर हलवा काही रोज रोज भेटत नाही ना. गाजर हलवाचं दुकान आताही कुठं लागत नाही का, कुठं गाजर हलव्याचं दुकान. पूर्ण मार्केटमध्ये तुम्ही कुठेही जाल म्हणा गाजर हलवा भेटतो का, तर बिलकुल भेटणार नाही. ते सुदैवानं ते मुंबईमध्ये ते दुकान आहेत. सगळ्या माणसांच्या रांगा लागल्या गाजर हलवा खायला. गाजर हलवा 10 रुपयाला. माणसं 10 रुपये द्यायचे, दुकानात जायचे तर दुकानात चित्र वेगळंच. एक एवढा बांबू, त्या बांबूला एवढी दुरी आणि त्या दुरीला एवढं गाजर लटकवलेलं. ते दुकानदार म्हणायचा गाजर हलवा नाही
ते गाजर लटकवले ते हलवा, चला लागा पुढं. आता तानाजी सावंत किती गाजर दिलेत खरं सांगा बरं तुम्ही. सगळे तुम्ही इथं बसलेले बटन दाबून बसलेत तुम्ही, मला चांगलं माहिती आहे. निवडणुकांच्या अगोदर तुम्ही म्हणाल ते बोलायला ते तयार असतात, पण गेल्या 60-70 वर्षापासून भूम परांड्याच्या रस्त्यापासून तुम्ही जिथं राहता तिथं एक तरी 5 स्टार हॉस्पिटल बनवलं काय 3 तालुक्यात? आरोग्य मंत्र्यानं इथं बसलेल्या एका सुद्धा माणसाची इच्छा नसते की माझ्या घरात माणूस जर आजारी पडला तर तो सरकारी दवाखान्यात घेऊन जावं. वाटतं का कुणाला? आजारी पडलं तर वाटतं प्रायव्हेट मध्ये घेऊन जावं, कारण सरकारी दवाखाने यांनी कचरा कुंडी बनवून ठेवलेले आहेत, हागणदारी सारखे सरकारी दवाखाने बनवून ठेवले आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जरी मंत्री आपल्या विधानसभेतला आमदार असला तरी त्या मंत्र्यानं एक सुद्धा चांगल्या दर्जाचं जर आपल्याला हॉस्पिटल बनवून दिलं नसेल तर अशा मंत्र्याला घरी बसवण्याची शपथ आज आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि प्रवीण दादा, तुमच्या प्रचाराला खुद्द बाळासाहेब आंबेडकर असतील, रेखाताई असतील, मैदानात असतील, आम्हाला संधी भेटली तर आम्ही पण प्रचाराला येऊ, एवढंच आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं सांगतो. बरेच लोक बाहेर बसले आहेत. एक उर्दूचा शायर आहे पाकिस्तानचा, अहमद फराज नावाचा. तो अहमद फराज नावाचा शायर म्हणतो की खाली बैठे हो तो एक काम मेरा कर दो ना, खाली बैठे हो तो एक काम मेरा कर दो ना, मुझको कोई अच्छा सा जख्म अता कर दो ना, ध्यान से पंछियों को देते हो दाना पानी, इतने अच्छे हो तो उन्हें पिंजरे से आजाद कर दो ना. जसा एखादा माणूस एखाद्या स्वतंत्र पोपटाला, कबुतराला पकडून आणायचं, त्याला गुलाम बनवायचं आणि मग त्याला टमाटर, पेरू देऊन मी किती प्राण्यांवर प्रेम करतो याचं नाटक करायचं, अशा नाटकबाज लोकांना, ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे आणि ज्याच्याकडे नारंगी राशन कार्ड आहे, त्या दोन्ही लोकांना आमचं सांगणं आहे प्रत्येकानं आपापली तपासणी करा. इथं ज्यांचे सत्कार झाले, या सत्कार झालेल्या लोकांनी स्वतःच्या घामातून स्वतःची प्रगती केलेली आहे. सरकारच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या टाटा, बाटा, गोयंका, मित्तल, सहारा, रिलायन्स, गोदरेज, बजाज या सगळ्या उद्योगपतींचे पटीक आणि गुलाम असणारे हे सगळे राजकीय पक्ष आहेत. त्यांना तुम्हाला धडा शिकवावा लागेल. चिन्ह तुमच्या डोळ्यापुढे आहे. गॅस सिलेंडर चिन्ह ठरलेलं आहे. येत्या 2 महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. त्यामुळं गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे आपलं रक्त पिणाऱ्या रानबोक्याचा गळा दाबणं आहे. आता ज्यांना वाटतं की यांनी जनतेचं रक्त पिलं तर त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांचा गळा दाबण्याची तयारी आहे का तुमची? हातवरी करून सांगा दोन्ही हात. तर आपण सगळेजण गॅस सिलेंडरचं बटन दाबून येणाऱ्या काळामध्ये प्रवीण दादा सारख्या आपल्या एका नेत्याला प्रचंड मतानं विजयी कराल हीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. धन्यवाद वकील साहेब. आपण अत्यंत मोजक्या शब्दात आणि जे आम्हाला माहिती हवी होती ती आपण दिली. आता हे फक्त 2-3 मुद्दे सरांनी जे सांगितले, त्यांनी जे मोठ्या नेत्याची आठवण करून दिली ती निवडणुकी झाल्यानंतर आम्हाला आजच आठवण झाली की हे पण आहेत बाबा आमच्या मतदारसंघामध्ये. आम्ही विसरलो तर साहेब. त्यांना काय भेटलं नाही, ते गायब झाले. ते आले ते त्यांचे 5 वर्ष संपले. आणि तुम्ही जो शेअर म्हटलात त्याच्यानंतर मला असं आठवलं की बाहेरचे फिरचे कोण नाही, हमे तो आपणने लुटा. बाहेरचे कोणीच नाहीत, आम्हीच आहेत साहेब. त्याच्यामुळं आता त्याच्यानंतर ज्या नेत्याचं तुम्ही नाव घेतलं त्यांची देखील आज सभा आहे साहेब. पण काय अवस्था आम्हाला माहिती आहे. आमचे जे मल्हार आर्मीचे नेते कार्यकर्ते त्यांना फोन येतात की तुम्ही या इकडे या, तिकडे जा, पण इकडे या, परत तिकडे जा. पोरं म्हणले आम्ही येणार नाहीत, आम्ही दादाच्या मागे. म्हणून ही गर्दी इथं तर बसलेलीच आहे, पण बाहेर सुद्धा उभी. आणि आणखी जशी येताना त्यांच्या चेहऱ्यावरती उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जे काय त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं ते देखील आणखी आहे. आपल्या दादाला ऐकायचंय
त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचा तुम्ही उल्लेख केला. ह्या लाडक्या बहिणी एवढ्या हुशार आहेत साहेब, ह्या आमचं घेऊन आमचं ऐकणार तर हे कुठल्या भावाचं कधी ऐकायच्या. आणि हा भाऊ बी साका नाही, हा भाऊ सावत्र आहे, त्या बहिणीला माहिती. मग ह्या बहिणींच जे त्याने अगोदर घेतलेलं आहे ते आता ह्या बहिणी व्याजासहित त्यांच्याकडून घेणार आहेत. ही मी तुम्हाला आमच्या बहिणींच्या तर्फे तुम्हाला ग्वाही देतो. आणि याच्यानंतर दादा स्वतः बोलणार आहेत, ज्याची आपण इतकं वाट पाहतोय. तर आपलं बराच वेळ झाला बसलोय, तर फक्त 1 मिनिटासाठी उभा राहायचे आपण, म्हणजे पाय मोकळे होतील. आणि मी जे सांगितलं आपल्याला मोबाईलचा टॉर्च आपण लावायचा आहे. आणि दादाला ह्या पवित्र खंडोबाच्या माळावरून जे काय पवित्र देवस्थान आहे इथून आपल्याला बाहेरच्यांनी जरी मध्ये आला तरी चालेल, फक्त 15-20 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. आणि साहेब हे सगळे स्वतःहून आलेले, आम्ही एकही माणूस आणलेला नाही, एकही माणूस आम्ही आणलेला नाही, सगळे स्वतःहून दादासाठी आले. उभा राहून टॉर्चनी दादाला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि आतमध्ये यायचंय, बाहेर असते तर बाहेरून त्यांनी टॉर्च दाखवायचे. आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं पाहिजे. माझे जे सहकारी आहेत, यकोट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय शिवाजी. हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण दादा तुम आगे बढ़ो, प्रवीण दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद. यानंतर दादाने आपल्याला थोडस मार्गदर्शन करावं. आज या पवित्र जागेमध्ये भूम परंडावासी, पुणे रहिवासी या सिंह मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित भूम परंडावासी मधील तमाम माझ्यावर प्रेम करणारे बंधू भगिनी आणि युवक बांधवांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळात वेळ काढून ज्यांना मुंबईला कार्यक्रम होता असे आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय सर्वजितदादा बनसोडे, त्यांच्यासोबत आमचे दुसरे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय अनिलांना जाधव, शेतकरी संघटनेचे रमेश मामा गणगे, त्यानंतर वेळात वेळ काढून आलेले ज्यांचं नाव संपूर्ण पुण्यामध्ये घेतलं जातं असे बिग विंडीचे माझे मित्र महेशजी जोशी, या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय धेंडेभाऊ मल्हारामीचे केळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर माझ्यावर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार. खरं तर आता सर्वांनी सांगितलं की भूम परंडावासीची लढाई सोपी नाही, भूम परंडावासीची लढाई त्या ठिकाणी खूप कठीण आहे. परंतु अण्णा मी तुम्हाला सांगू इच्छितो ही कठीण लढाई या तमाम जनतेच्या प्रेमानं आजच आपण भूम परंडावासी जिंकलो अशा प्रकारची अवस्था आज या ठिकाणी झाली. मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय, आपलं गाव आपला मतदारसंघ या ठिकाणाहून नाही म्हणलं तरी वाशी आणि कळंब 250 ते 250 किलोमीटर आहे. अरे हत्तीच्या मस्तकासारखी काही भोर जमीन आमच्याकडे काही नाही, तर आम्ही विस्थापित काय झालो, आम्हाला 300 किलोमीटर काय यावं लागलं. मित्रांनो, याचं कारण शोधण्याची गरज येणाऱ्या विधानसभेमध्ये आली तुम्हाला सांगून ठेवतो. आमच्याकडे रस्ते नाहीत का, आमच्याकडे पाणी नाही का, आमच्याकडे लाईट नाही का, अरे आमच्याकडे मनुष्यबळ नाही का, काय नाही आपल्याकडे मला सांगा तुम्ही. मनुष्यबळाचा विचार करतात तर भूम परंडावासी पिंपरी आणि चिंचवड शहर थोडं सुसंस्कृत आणि औद्योगिक कुणी बनवलं मित्रांनो सांगा. आपणच बनवलं ना, आपल्या घामावरच पिंपरी चिंचवड शहर एवढं प्रचंड सुंदर आणि स्वच्छ बनलं ते आमच्या बाहेरच्या विस्थापिताच्या जीवावरच बनलं. इतका कुशल कामगार आमच्याकडे असताना, एवढं संघटन आमच्याकडे असताना, एवढी संख्या आमच्याकडे असताना, एवढे सुंदर शिकलेले सवरलेले युवक असताना आम्हाला 250-300 किलोमीटर येण्याची गरज का पडली, कशामुळे पडली. अरे MIDCच्या जमिनी त्या ठिकाणी घेतल्या, आपल्याकडे आहेत का नाही ऐकवर MIDCच्या जमिनी,
परंतु त्याच्यामध्ये उद्योगधंदा कोण आणत नाही, कशामुळे आणत नाही, कुणाचं काय अडतंय? मित्रांनो, जे काही लोक राजकारणी आहेत, ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत, ज्यांचे कारखाने आहेत, हे लोक फक्त आपल्या शिक्षण संस्था वाचवण्यासाठी, आपली कारखानदारी चालली पाहिजे, ती कारखानदारी चालवण्यासाठी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभं राहतात आणि आपल्याला येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, निवडणुकीच्या अगोदर 6 महिने यायचं, विविध प्रलोभनं दाखवायची. 10 लाख मागितले 10 लाख देतो, तुला शेत रस्ता पाहिजे शेत रस्ता देतो. अरे ह्या रस्त्यावर आमचं पोट भागत नाही बाबा, आमच्या तिथं MIDC आण आणि आम्ही इकडे येऊन आई बाबा सोडून इकडे जगतो, आम्हाला काम त्या ठिकाणी कुठं पाहिजे, आमच्याच भूमीत पाहिजे. मित्रांनो, म्हणून सांगतो, येणारा काळ खूप मोठा संघर्षाचा आहे. मी लढताना मी कोणता कारखानदार नाही, माझी कुठली शिक्षण संस्था नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, इथं जेवढे उपस्थित आहे सगळ्याला सांगतो, मी सर्वसामान्य शेतकऱ्यातील सर्वसामान्य शेतमजूरचा मुलगा आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत, आपल्या सर्वांची परिस्थिती काय होती हे तुम्हाला माहिती आहे आणि या ठिकाणी येऊन संघर्षात आपण उभी राहिलो माहिती आहे. या ठिकाणी जो उद्देश आहे, जो अण्णा इथला माणूस उभा राहिलाय तो खूप मोठ्या संघर्षातून उभा राहिलाय. कारण 300 किलोमीटर येऊन इथं अस्तित्व उभं करायचं एवढं सोपं नाही मित्रांनो, खूप वाटे आडव आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी एवढीच विनंती करतो, भूमपर्णा वाशीमध्ये जर MIDC पाहिजे असेल, भूमपर्णा वाशीमध्ये जर चांगले कॉलेजेस पाहिजे असेल, आपल्या युवकांना नोकऱ्या पाहिजे असतील, तर मित्रांनो माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर एक वेळेस विश्वास ठेवा, ह्या मागण्या आपण मान्य केल्याच्या त्या ठिकाणी राहणार नाही. गावाकडे बरंच चालू आहे, आता सांगितलं 1500 रुपये, या 1500 रुपयाची तर हवा तुम्हाला काय सांगायची. आणि आमच्या प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेत. काय आहे? बचत गट आहेत. एका गावामध्ये कमीत कमी 10 ते 15 बचत गट आहेत. एका बचत गटामध्ये अण्णा 10 ते 15 महिला आहेत. त्यांना तुम्ही देता काय? एका महिलेला 1500 रुपये. बचत गटाला मदत किती? जर 10 महिला असतील तर त्यांच्या खात्यावर 1500 रुपये. अण्णा आमच्याकडे आता अशी माणसं आहेत, एक दिवशी हॉटेलला जेवायला गेली तर 3-3, 4-4 हजार रुपये खर्च करतात. अरे तुमच्या 1500चं काय घेऊन बसले? काय होतं 1500 रुपयामध्ये? अरे आमच्या जर शेतीला पाणी आलं, आमच्या शेतकऱ्याच्या शेताला जर मालाला जर भाव भेटला तर हे 1500 रुपये आम्ही चालता जे जर मरी आईवर येतात किंवा जे आमचे 12 जातीचे आलोतेदार बंधुदार येतात त्यांना समोर आलेले आम्ही खिशातनं काढतो आणि हे तुझे 1500 रुपये घे आणि पुढच्या गावाला चल, तुझं पोट भागेव. अशा प्रकारचे आमच्या शेतकऱ्याच्या आवराद्यांना ह्या 1500 रुपयाला कोण घेऊन बसला? येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो भूमपर्णा वाशीमध्ये त्या ठिकाणचं राजकारण आपल्याला बदलून टाकायचंय. तुम्हाला सर्वसामान्यांना कॉन्ट्रॅक्टर पाहिजे असेल, सर्वसामान्याला गुत्तेदार व्हायचं असेल, सर्वसामान्य लोकांना एखाद्या मोठा कुठला तरी कारखाना टाकायचा असेल मित्रांनो, तर वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या काळामध्ये अण्णा तुमच्या साक्षीने सांगतोय, तुम्ही पक्षाचे वरिष्ठ आहात, हे गॅस सिलेंडर हे चिन्ह येणार आहे. अण्णा येणार आहे का नाही येणार? गॅस सिलेंडर हे चिन्ह येणार आहे. निवडणुका अजून 1.5 ते 2 महिने आहेत. आपण भूमपर्णा वाशीचे विस्थापित रहिवासी आहोत पिंपरी चिंचवडमध्ये. मला वाटतं दररोज एक माणूस शोधत येतोय तुम्हाला, तुमचा पत्ता शोधित येतोय. अरे भूमपर्णा वाशीचं कोण कुठं राहते? येते की नाही येते? खरे का खोटे? सगळ्याला त्या ठिकाणी फोन येतात की नाही येतात? काही लोक तर झोपायलाच तयार नाही. प्रत्येक दिवशी सकाळी 7 वाजता उठल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत अरे भूमपर्णा वाशी दाराच्या झोपडपट्टीत राहतो, जिथं पत्र्याच्या चाळी बरेच आहेत. पत्र्याच्या चाळीमध्ये राहणारे बरेचसे आमचे बांधव आहेत, परंतु त्या पत्र्याच्या चाळीमध्ये 4.5 वर्ष या लोकांना चाळ दिसली का तुमची? एखादा मोहता नेता तुमच्याकडे आला का चहा प्यायला? चाळीमध्ये आला का मित्रांनो? परंतु आता गुडघीत करा चिकन असू द्या, चाळीत वास येऊ द्या, परंतु तुमच्या घरात येतो, तुमच्या घरात येऊन चहा पाणी करतो. अरे का आता काय झालं? 4.5 वर्ष तुम्ही कुठे होते? ही जर मित्रांनो परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून मी भूमपर्णा वाशी ही विधानसभा लढणार आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी माझ्या पाठीशी पाहिजे. नक्कीच या ठिकाणी भूमपर्णा वाशीमध्ये जेवढे उद्योजक आहेत
जेवढे इथे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांचा आपण सन्मान केला. मित्रांनो, हा सन्मान लहान नाही, हा सन्मान आपल्या कष्टाचा आहे, आपण गाळलेल्या घामाचा आहे. इथली बरीचशी लोकांना अशी आहेत की गावाकडे येताना फक्त एक ड्रेस पिशवीमध्ये टाकून आले आहेत आणि ते आज कोट्याधीश आहेत. का नाही कोट्याधीश? परिस्थिती खरी आहे का खोटी आहे? मी खोटं बोलतोय का? मी बोलतोय ते खरं आहे का? बरेच सगळ्यांना ही कुणाची मुलं आहेत? सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं आहेत, शेतमजुराची मुलं आहेत. हे वैभव आमच्या भूमपर्णा वाशीचं आहे, हे पिंपरी चिंचवडला माहिती आहे. म्हणून हेच वैभव आपल्या भूमपर्णा वाशीला आणायचं असेल तर मित्रांनो हात जोडून विनंती करतो, गॅस सिलेंडर हे चिन्ह असणार आहे. 1 2 3 4 काय नंबरला असेल तर असेल. आज सर्वांना सांगा, आपण इथं बसून गाव कंट्रोल करू शकतो. मला माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये आपण जेवढे राहतो त्यांच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये गाव आहे. प्रत्येक जण ग्रामपंचायतचा सदस्य आहे, प्रत्येक जण सरपंच आहे, कोणतरी सोसायटीचा चेअरमन आहे का नाही? म्हणून सर्वांना सांगतो, येणारा काळ जर आपल्याला सुजल आणि सुफल पाहिजे असेल, मी गावाकडे राहतो आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. मित्रांनो, कुठल्याही समस्या असू द्या, आपण जर सगळे एकत्र पिंपरी चिंचवडमध्ये आलो तर आपले कुठलीही समस्या, कुठलाही त्या ठिकाणी आपल्याला झालेला अन्याय करून घेण्याची गरज आपल्याला इथंही येणार नाही आणि कुठे येणार नाही, भूमपर्णा वाशीमध्ये सुद्धा येणार नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, येणारा काळ खूप कठीण आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं, गॅस सिलेंडर हे चिन्ह असणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून, मला वाटतं आपलं 5चा टायमिंग होतं परंतु 9:15 वाजले, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या बोलण्याला या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान, धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, एक चांगल्या प्रकारचं जेवण या ठिकाणी आपण केलेलं आहे. 1000 लोकांचं जेवण केलंय. मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की जेवण खराब होऊ नये, सर्वांनी या ठिकाणी जेवून जायचंय. या ठिकाणी आपण वेळातला वेळ काढून, आपला अमूल्य वेळ काढून, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण उद्योजक आहात, एवढा वेळ द्यायला कुठला वेळ नसतो, त्या ठिकाणी तुम्ही थांबलात म्हणून सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आभार. 2 मिनिटांमध्ये जे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी झटलेले आहेत, ज्यांनी कष्ट घेतलेले, त्यांचे आभार मानतो. जे माझे जनता मायबाप महिला मंडळ जे आलेले त्यांचे देखील आभार मानतो. आणि बनसोडे साहेब दोन्ही उपाध्यक्ष महाराष्ट्र, ज्यांना फक्त एक गोष्ट सांगतो, आता